जिभेचे चोचले पुरवताना जीवावर बेतलं असं वाक्य ऐकल्यावर डोळे विस्पारल्याशिवाय राहत नाही। असाच प्रकार इंदापूर येथील एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्यात घडला। मटण खाताना त्याचे हाड गिळले आणि अन्ननलिकेत ते अडकून बसले आणि अक्षरशः मटण खाणं जीवावर बेतले। मटणावर ताव मारून जेवताना या वृद्ध व्यक्तीच्या अन्ननलिकेत मटणातील हाड अडकले। त्यांचा जीव कासावीस झाला। त्याला श्वासही नीट घेता येईना। ते हाड एवढं धारदार चिपेसारखं होतं की ते अन्ननलिका फाडून त्यात रुतून बसलं। नातेवाईकांनी त्या वृद्धाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, परंतु कोणीही शस्त्रक्रिया करून हाड काढण्याची जोखीम पत्करली नाही। शिवाय शस्त्रक्रिया करून ते काढावं लागणार होतं। त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता खाजगी रुग्णालयातही त्यांना दाखल करणं शक्य झालं नाही। त्यामुळे अखेर त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। ससून सर्वोपचार रुग्णालयात त्यांचं सिटी स्कॅन करण्यात आले। त्यामध्ये हे मटणातील हाड अन्ननलिकेच्या मध्यभागी आडवे रुतून बसल्याचं दिसलं। तसेच त्याच्या बाजूला हृदय आणि रक्तवाहिन्या होत्या। त्यामुळे हाडामुळे अन्ननलिका फाटली होती आणि त्यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन वाढण्याची शक्यता होती। रुग्णाला साधी थुंकी गिळतानाही त्रास आणि असह्य वेदना होत होत्या। त्यानंतर रुग्णाची एंडोस्कोपी करून तपासणी करण्यात आली। अशा परिस्थितीत तातडीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच नव्हता। एंडोस्कोपीद्वारे अन्ननलिकेत रुतलेला हाडाचा काही भाग मोकळा केला। अखेर रिजिड स्कोपीद्वारे संपूर्ण हाड अन्ननलिकेतून बाहेर काढण्यात आलं। त्या दरम्यान बाजूला असलेलं हृदय व रक्तवाहिन्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली। हे हाड 5 बाय 3 सेंटीमीटर लांबीचे होते। फाटलेल्या अन्ननलिकेचं परीक्षण करून त्यामध्ये कोटेड सेल्फ एक्सपांडेबल मेटालिक स्टेंट टाकण्यात आलं आणि फाटलेला भाग कव्हर करण्यात आला। या स्टेंटमुळे रुग्ण लवकर अन्न ग्रहण करू शकणार होता। जखम भरल्यानंतर हा स्टेंट काढून टाकण्यात येणार आहे। फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला असून आता त्या रुग्णाची प्रकृती पूर्णपणे बरी आहे। रुग्णाचं वय, त्याच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेता मोठी शस्त्रक्रिया आणि गुंतागुंत रुग्णाला सहन होईल याची शाश्वती नव्हती। त्यामुळे एंडोस्कोपीच्या माध्यमाने उपचार करणं हे रुग्णाच्या हिताचं ठरलं। ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि असोसिएट प्रोफेसर डॉक्टर राहुल ठाकूर, डॉक्टर शिंदे, डॉक्टर कांबळे, डॉक्टर क्षीरसागर यांचंही आम्हाला सहकार्य लाभले।